हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजपासून आपण आपल्या चॅनलवरती एक सिरीज चालू करणार आहोत, ज्याचं नाव असेल श्लोक व्हिज्युअलायझेशन सिरीज, ज्यामध्ये की आपण संहिताचे इम्पॉर्टंट श्लोक बघणार आहोत थ्रू व्हिज्युअलायझेशन. जे श्लोक जे असतात ते रिसाइट करायला थोडेसे अवघड असतात, परंतु तेच जर आपल्याला त्या श्लोकाचा प्रॉपर मिनिंग माहित असेल, प्रत्येक वर्डचा मिनिंग माहित असेल, तर आपल्याला ते लवकर लर्न होतात आणि जास्त वेळ आपल्या लक्षात राहतात. तर तुम्हाला प्रत्येक वर्डचा मिनिंग अजून जास्त क्लॅरिफाय व्हावा, यासाठी मी प्रत्येक वर्डच्या मिनिंगसाठी एक इमेज अटॅच केली आहे. तर बघूया. तर आजचा आपला श्लोक आहे अष्टांग हृदय चॅप्टर नंबर 11 मधला कफवृद्धी लक्षणांचा. तर श्लोक: श्लेष्मा अग्नि सदन प्रसेक आलस्य गौरवम श्वेत शैत्य श्रतांगत्वम श्वास कासती निद्र. तर श्लेष्म काय आहे? श्लेष्म हा कफाचा पर्यायी नाव आहे. त्यानंतर अग्निसदन म्हणजे काय? तर डायजेस्टिव्ह पॉवर कमी होणे. त्यानंतर प्रसेक म्हणजे काय? तर एक्सेसिव्ह सलायव्हेशन होणे. नेक्स्ट आलस्य म्हणजे लेझीनेस. गौरव म्हणजे हेवीनेस होणे, अंग जड होणे. त्यानंतर श्वेत म्हणजे काय? व्हाईट डिस्कलरेशन, स्किनवरती व्हाईट पॅचेस होणे. त्यानंतर पुरुष म्हणजे स्टूल, आणि मूत्र म्हणजे युरिन, यामध्ये पण व्हाईट डिस्कलरेशन येणे. त्यानंतर शैत्य म्हणजे काय? तर शरीरातील उष्णता कमी होणे आणि थंडी वाजणे. आणि नंतर श्लथांगत्व म्हणजे अंग शिथिल होणे. श्वास म्हणजे दम लागणे. कास म्हणजे खूप जास्त प्रमाणात खोकला येणे. आणि अतिनिद्रता म्हणजे खूप जास्त झोप येणे. ही सर्व जी आहेत ती कफवृद्धीची लक्षणे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनल सोबत कनेक्टेड राहा. आणि तुम्हाला अजून काही ऍडिशनल हवं असेल तर लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.